हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर उर्फ गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या लेक्चर मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सचे समोरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। आतापर्यंत जेवढेही क्वेश्चन झाले त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस फक्त व्यवस्थित करा, म्हणजे काय ईच अँड एव्हरी क्वेश्चनचा पॅटर्न लक्षात घ्या आणि ते क्वेश्चन्स मल्टिपल टाइम सॉल्व्ह करून आपल्याला किती कमीत कमी वेळात ते सॉल्व्ह होतील याच्यावरती लक्ष द्या, याच्यावरती फोकस करा फक्त। ठीक आहे, चलो। तर काय म्हणते टुडे मोटिवेशन मध्ये वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे आपल्याकडे, स्टे क्लोज टू द पीपल दॅट इन्स्पायर यू, बिलीव्ह इन यू, सपोर्ट यू अँड सेलिब्रेट विथ यू। म्हणजे काय, त्या लोकांच्या सहवासामध्ये राहा जे तुम्हाला प्रेरणा देतील, जे तुमच्यावरती विश्वास करतील, जे तुम्हाला सपोर्ट करतील आणि जे तुमचं छोटं छोटं का हो ना ते छोटं तरी यश सेलिब्रेट करतील। तर महत्वाचा काय सहवास, तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल की जर समजा चंदनाच्या वनामध्ये जर एखादं काटेरी झुडपाचं झाड निघालं किंवा काट्याचं झाड निघालं तर ते काट्याचं झाड बी काय करते, सुगंध देते, आणि एखाद्या काट्याच्या वनामध्ये जरी चंदनाचं झाड निघालं तरी ते चंदनाचं झाड सुगंध देत नाही। म्हणजे इथं इम्पॉर्टंट गोष्ट आहे सहवास। तुम्ही कुठल्या सहवासामध्ये आहात, तुम्ही कुठल्या संगतीमध्ये आहात, तुमचा सहवास, तुमची संगतच तुमची प्रगती ठरवेल। जर तुम्ही चांगल्या संगतीमध्ये असाल तर तुमची प्रगती होणार किंवा तुमची दुर्गती किंवा अधोगती नक्कीच आहे। तर लक्ष द्या या गोष्टीवर। चला समोर काय म्हणते की बॉस 36 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे। 36 नंबरचा क्वेश्चन म्हणते द इक्वेशन ax² + bx + c = 0 where a b c are the side of the triangle, small a small b small c will be sides of the triangle, then of the triangle ABC and x² + √2x + 1 = 0 have a common root कशात म्हणते कॉमन आहे, then the value of angle C is, value of the angle C we have to be find। हा ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ अँगल सी आपल्याकडे काय म्हणते, आता याचं जर कंपॅरिझन केलं काय आहे आपल्याकडे ax² + bx + c = 0 याचं कंपॅरिझन, कारण की रूट काय म्हणते याचे कॉमन आहेत, यांच्यासोबत केलं कशासोबत तर x² + √2x + 1 = 0। तर a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, a भेटला 1, b भेटला √2 आणि c भेटला 1। देन आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, अँगल सी ची। देअरफॉर वी हॅव द फॉर्म्युला ऑफ, कशाचा फॉर्म्युला तर कोसाइन रूल वापरला। देअरफॉर cos c = a² + b² - c² / 2ab। आता cos c ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, cos c ची नाही, आपल्याला अँगल सी काढायचा आहे। a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1, 1चा स्क्वेअर 1 + b ची व्हॅल्यू √2 चा स्क्वेअर 2 - c ची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर 1 / 2 × 1 × √2। पहा हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 कॅन्सल, हा 2 कॅन्सल, इथे किती राहील 1/√2, कारण 1/√2 कशाची व्हॅल्यू आहे तर cos c ची। cos तिकडे गेला तर c = cos इनव्हर्स ऑफ 1/√2। देअरफॉर cos इनव्हर्स ऑफ 1/√2, मग cos चा कुठला अँगल 1/√2 राहते सर, π/4 राहते। ऑप्शन ए, टेन्शनचं काम नाही। चलो समोर काय म्हणते आपल्याकडे क्वेश्चन नंबर 37, इन अ ट्रायंगल ABC if a = 26 b = 30, पहा a = 26 b = 30 and c = 63/65, then c आपल्याला अँगल नाही काढायचं, आपल्याला साईड काढायची आहे। काय काढायची आहे, साईड। मग कोसाइन रूल आहे आपल्याकडे, डायरेक्ट साईड काढायची असेल तर कोसाइन रूल काय आहे आपल्याकडे, देअरफॉर c² = a² + b² - 2ab * cos c। ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे cos c ची व्हॅल्यू आहे, मग डायरेक्ट सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर आणा। तर ठीक आहे, चला। तर a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 26 चा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू किती आहे 30 चा स्क्वेअर -2 मल्टिप्लाइड बाय a आहे 26 मल्टिप्लाइड बाय 30 मल्टिप्लाइड बाय cos c ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 63/65। बस हे कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट आलं पाहिजे फक्त बस। 26 चा स्क्वेअर किती होते तर मला वाटते 676 होते वाटते, तरी पाहू 26 चा स्क्वेअर 36 sin 2 12 12 24 24 आणि 3 7 हात चाले 2 4 7 2 चा स्क्वेअर 4 4 + 2 6 बरोबर आहे। 676 26 चा स्क्वेअर प्लस 900 सॉरी मायनस आहे इथं -2 मल्टिप्लाय। आता पहा इथं काटाकाटी खेळ लागेल, काय म्हणते 13च्या पाड्यामध्ये 26 येतात, 13च्या पाड्यामध्ये 65 येतात, 13 दुनी 26, 13 पंच 65। पहा इथं खाली 5 आला, 5 1 5 5 36, इथं 6 आला, sin 2 12 12 दुनी 24, म्हणजे इथं आला 24 मल्टिप्लाइड बाय 63 अपॉन याचं ऍडिशन करून घ्या, इथे 6 इथे 7 इथे 15, ओके।
1570 बरोबर आहे, मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे किती आहे 63 मल्टिप्लाइड बाय 24 न मल्टिप्लाय करा, मग काय 24 त्रिक 24 दुनी 48 72 2 47 7 24 24 त्रिक 72 आणि 72 किती होतात 144. 144 मध्ये आपले राहिलेले 7 ऍड करा, 144 मध्ये जर 7 आपण ऍड केले तर किती राहते 4 आणि हा झाला 1 5 हा 1, मग इथे काय येईल 1512 इथं राहिला 1512. याचं घ्या सबस्ट्रॅक्शन, याचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर 6 मधून 2 गेले 4 राहिले, 7तून 1 गेला 6 राहिला, 15तून 15 गेले 0 राहिले, म्हणजे आला आपला 64. इथं काय आपल्याकडे सी स्क्वेअर, जर याचं स्क्वेअर रूट घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, सी इज इक्वल टू प्लस मायनस 8 64. आपल्याकडे दोन्ही आन्सर आहेत, आपल्याला नाही दोन्ही आन्सर नाही आहेत. 2 मिनिटं आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची? सी ची. इथं सी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 64, मग सी ची व्हॅल्यू किती येणार आपल्याकडे 8, पॉझिटिव्ह 8 आहे ना, पॉझिटिव्ह घेऊन टाकायचा, टेन्शनचं काम नाही. हे कॅल्क्युलेशन थोडेसे फक्त फास्ट करायला लागतील, बाकी काहीच नाही. तर आता तुम्ही म्हणसाल सर 26चा स्क्वेअर कसा काय आला, तर हे मी एका टेक्निकनं काढला. जर तुम्हाला टेक्निक लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट ड्रॉप करा, मी 100% टेक्निक सांगतो की बा कसा काय आला आपला 26चा स्क्वेअर एवढा फास्ट. ओके चलो, इन अ ट्रायंगल ABC इफ A इज इक्वल टू 2, B इज इक्वल टू 1 अँड C इज इक्वल टू √3. कशाच्या व्हॅल्यू आहेत? A ची व्हॅल्यू आहे, B ची व्हॅल्यू आहे, C ची व्हॅल्यू आहे. देन द स्मॉलेस्ट अँगल इज, आता लक्ष द्या, कधीही स्मॉलेस्ट अँगल आणि लार्जेस्ट अँगल म्हटला, स्मॉलेस्ट अँगल आणि लार्जेस्ट अँगल, समजा आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल घेतला आपण, हा A हा B हा C, याच्या समोरची साईड स्मॉल c, याच्या समोरची स्मॉल b, याच्या समोरची स्मॉल a, इथं काय येणार स्मॉल a घेणार. तर जे लहान असेल, जे साईड लहान असेल त्याचा अँगल लहान, जे साईड मोठी असेल त्याचा अँगल मोठा, बस एवढं लक्षात द्यायचं. जे साईड लहान आहे त्याचा अँगल लहान आणि जे साईड मोठी आहे त्याचा अँगल मोठा. ओके, तर इथं साईड काय आपल्याकडे स्मॉलेस्ट अँगल पास साईड हे 2 आहे, हा हा 1 आहे, हा √3 आहे. √3 ची काही ना काही व्हॅल्यू असेल, पण इथं काय आपल्याकडे हा 1 लहान आहे म्हणजे आपण इथं स्मॉलेस्ट साईड घेऊ शकतो 1. मग त्याचा फॉर्म्युला वापरायचा कशाचा, तर कोसाइन रूल मध्ये त्याचा फॉर्म्युला वापरायचा, बी वाला फॉर्म्युला. देअरफॉर काय घेता येते आपल्याला, cos b इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac. cos b जसाचा तसा, cos b इज इक्वल टू आपल्याला अँगल काढायचा आहे, cos b a आहे 2 चा स्क्वेअर 4 प्लस c आहे √3, √चा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे येणार 3 मायनस b आहे आपल्याकडे 1 चा स्क्वेअर 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय a आहे आपल्याकडे 2 आणि c आहे आपल्याकडे √3. ठीक आहे, 4 याच्यातून गेले, इथं राहते वरती 6 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय √3 जसा तसा, बेग 6 3 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय √3. खालचा √3 या 3 ले लिहू शकतो आपण √3 मल्टिप्लाइड बाय √3, वरचा एक √3 कॅन्सल, तर वरती राहील √3 अपॉन 2, हा निघाला आपला cos b, हा काय निघाला cos b. देअरफॉर b इज इक्वल टू इथे येणार cos इनवर्स ऑफ √3 अपॉन 2. आता कॉसचा कुठला अँगल √3 अपॉन 2 राहते ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. इथलं जे आन्सर असेल ते आन्सर टिक करा, ते झालं तुमचं आन्सर. चला पुढे. ओके, इन अ ट्रायंगल ABC इफ A ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे, B ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे, C ची व्हॅल्यू भेटली, देन द स्मॉलेस्ट, अभि हाई स्मॉलेस्ट आहे काय, हा मागचा कोणता होता, हा बी स्मॉलेस्ट होता, हा बी स्मॉलेस्ट आहे. ओके, स्मॉलेस्ट, अभि सेमच क्वेश्चन आहे, क्वेश्चन रिपीट झाला, 38 क्वेश्चन रिपीट झाला, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण 38. ओके, 40 नंबरचा क्वेश्चन, डायरेक्ट 39 कुठे गेला, अरे यार 38च्या ठिकाणी मी 39च्या ठिकाणी 38च पेस्ट केला. ठीक आहे, जाऊ द्या. द साइड ऑफ द ट्रायंगल आर ऑफ अ लेंथ, साइड ऑफ द ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या साइडची लेंथ आहे आपल्याकडे किती आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. देन द ट्रायंगल इज इक्विलॅटरल आहे, ॲक्यूट अँगल आहे, किंवा राईट अँगल ट्रायंगल आहे, किंवा ऑब्ट्यूस आहे. आता यात तिघायचं मी एक वेळेस तुम्हाला बेसिक सांगून देतो. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, दोज ट्रायंगल ज्याच्या साईड कशा सेम आणि ॲक्युअल अँगल कशा आहेत तर इक्वल, त्याला म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल म्हणजे असा अँगल ज्याचे तिन्ही अँगल 90 पेक्षा लेस आहेत, पण तिन्ही अँगलची ऍडिशन किती होणार 180 आहे ना, त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. राईट अँगल ट्रायंगल तर तुम्हाला माहिती आहे भाऊ, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, ज्याचा एक अँगल 90चा आहे, मग हे दोन एक तर 30-60 किंवा 45-45 चे असू शकतात. आणि ॲप्ट्यूस अँगल म्हणजे काय, ॲप्ट्यूस मध्ये एक अँगल ग्रेटर दॅन 90 राहणार, एक अँगल ग्रेटर दॅन 90 आणि त्याच्या तिन्ही अँगलची ऍडिशन किती राहणार तर
180. तर आता पाहू काय म्हणते. मग आता इथं काय म्हणते, लार्जेस्ट साईट कुठली आपली, तर लार्जेस्ट साईट आहे आपल्याकडे 7. तर मग 7चा फॉर्म्युला म्हणजे लार्जेस्ट साईट जर आपण जर पकडलं, समजा इथं पकडलं ए, इथं पकडलं बी, इथं पकडलं सी, तर सी कॉस सीचा फॉर्म्युला वापरू आपण. देअरफॉर कॉस सी इज इक्वल्स टू असते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a इंटू बी इज इक्वल्स टू ए आहे आपल्याकडे 3चा स्क्वेअर 9 प्लस बी किती आहे, आता किती आहे आपल्याकडे 5चा स्क्वेअर 25 मायनस सी आहे आपल्याकडे 7चा स्क्वेअर 49 अपॉन खाली 2 मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय बी 3 मल्टिप्लाइड बाय 5. ओके चला 9 प्लस 25 इथे येतील 14 मायनस 49 अपॉन 5 3 15 15 दुनी 30 इथे आले 30. ठीक आहे 14 मधून 49 गेले किती राहते -15 अपॉन 13 15 1 15 15 दुनी 30 आन्सर आलं -1/2. किती आलं -1/2. पण इथं आपल्याला सांगायचं आहे की बुवा अँगल कुठला आहे, ॲक्यूट अँगल आहे की बुवा ऑब्ट्यूस अँगल आहे की राईट अँगल ट्रायंगल आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. तर ठीक आहे ना, आपण सांगू ना. तर आपल्याकडे कॉस सी इज इक्वल्स टू आला -1/2. सी इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ -1/2. कॉस इनवर्स ऑफ -1/2. पहा आता अँगलचा जर आपल्याला हा निगेटिव्ह साईन हटवायचा असेल तर पाय मधून मायनस करायचा, किंवा याला असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की बुवा कार्टेशियन सिस्टम घेतली आपण ना, कार्टेशियन सिस्टम घेतली तर कॉस कुठं निगेटिव्ह असते है ना, अँगल बी घेतला चालते. कॉस पहिले इथं निगेटिव्ह असते, याच्यामध्ये फॉर्म्युला आहे पाय मायनस थिटा. थिटा आपल्याकडे आहे 1/2. ओके 1/2. कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते, तर इथं π/6 आणि π/3 राहते. किती राहते, तर π/3. देअरफॉर कॉस इनवर्स ऑफ 1/2 अँगल म्हणजे -π/3. आणि काय करायचा, हा जो अँगल आहे पाय मधून मायनस केला तर हा पॉझिटिव्ह होऊन जाते, टेन्शनचं काम नाही. आपण पाहिलं होतं प्रॉपर्टीज मध्ये कॉस इनवर्स ऑफ -θ इज इक्वल्स टू काय केलं होतं आपण, पाय मायनस थिटा. कॉस इनवर्स ऑफ पाय मायनस थिटा साइन इनवर्स ऑफ -θ इज इक्वल्स टू मायनस साइन इनवर्स ऑफ थिटा. पहा साइन मध्ये साइन बाहेर निघाली होती निगेटिव्ह साइन, आणि कॉस मध्ये पाय मधून आपण अँगल मायनस केला होता. मग आता इथं पाय मधून अँगल मायनस करावं लागेल. मग इथे येणार कॉस इनवर्स ऑफ पाय मायनस π/3. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर कॉस इनवर्स ऑफ 3 3 1 3 3π मायनस पाय 2π अपॉन 3 जसा तसा 2π/3 हा निघाला. 2π/3 म्हणजे कितीचा अँगल राहते, तर 2π/3 कॅल्क्युलेट करा. 2π/3 जर कॅल्क्युलेट केला, π/3 म्हणजे आपल्याकडे 60चा अँगल. 2 मल्टिप्लाइड बाय 60 इज इक्वल्स टू 120. आता 120 अँगल किती आला, 120. म्हणजे इथं किती आला अँगल, 120. 120 हा अँगल 90 पेक्षा मोठा आहे ना. मग 90 पेक्षा मोठा आहे म्हणजे कोणता, आपला ऑब्ट्यूस अँगल. टेन्शनचं काम नाही, बिलकुल एकदम फ्रँकली एकदम फ्रीली. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. ओके 41 नंबरचा क्वेश्चन. द साइड ऑफ अ ट्रायंगल आर, साइड्स ऑफ द ट्रायंगल आर 3x + 4y. ओके एक आहे आपल्याकडे 3x + 4y, दुसरी आहे आपल्याकडे 4x + 3y, चौथी आहे आपल्याकडे 5x + 5y. वेअर x and y greater than 0, then x and y greater than 0, then the triangle is. आता याच्यामध्ये ट्रायंगल कुठला आहे ते आपण पाहू. तर सपोज आपण पकडला साईड, तर ही झाली ए, ही झाली बी, ही झाली आपल्याकडे सी. आता मोठवाली कोणची आहे, तर आपल्याकडे सी लार्जेस्ट आहे, ग्रेटेस्ट आहे. तर मग आपण घेऊ शकतो देअरफॉर कॉस सी इज इक्वल्स टू, कॉस सी जर घेतला आपण ना, तर इथं काय येणार a² + b² मायनस c² अपॉन 2ab. आता याचं कॅल्क्युलेशन करू. देअरफॉर कॉस सी इज इक्वल्स टू ए आहे आपल्याकडे 3x + 3y याचा होल स्क्वेअर, प्लस बी आहे आपल्याकडे 4x + 3y होल स्क्वेअर, मायनस सी आहे आपल्याकडे 5x + 5y त्याचा होल स्क्वेअर अपॉन खाली काय येणार 2 मल्टिप्लाइड बाय 3x + 3y आणि 4x + 3y याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, थोडंफार कॅल्क्युलेशन थोडंफार मोठं जाणार पाहू, पण याची एखादी शॉर्ट ट्रिक आहे माझ्याकडे, छोटीशी शॉर्ट ट्रिक आहे. पण याची जेव्हा आपण सध्या तुम्ही असं सॉल्व्ह करा, मी सांगून राहिलो तसं. जेव्हा आपण क्रॅश कोर्समध्ये येऊ तेव्हा मी याची शॉर्ट ट्रिक सांगणार तुम्हाला, थोडंसं कसं आयडेंटिफाय करायचं है ना. तर सध्या जे सांगतो तेच करा. म्हणजे इथे येईन पहा a + b होल स्क्वेअर, a + b होल स्क्वेअर, a + b होल स्क्वेअर. म्हणजे a + b होल स्क्वेअर काय असते, a² + 2ab + b². म्हणजे इथे येणार a² म्हणजे 3चा स्क्वेअर 9x² जसा तसा प्लस 2ab 3 दुनी 3 त्रिक 9 9 दुनी 18. पहा 2ab 2a किती आहे आपल्याकडे पहा 3x 4y आहे.
3x 4y, ओके. 4 4 त्रिक 12, 12 दूनी 24, 4 त्रिक 12, 12 दूनी 24, 4x इंटू वाय प्लस 16y स्क्वेअर प्लस पहा याच्यामध्ये पण a प्लस बी होल स्क्वेअर, इथे येणार 16x स्क्वेअर प्लस 24x इंटू वाय प्लस 9y स्क्वेअर मायनस साईन जशीची तशी, याच्यामध्ये a प्लस बी होल स्क्वेअर, इथे येणार 25x स्क्वेअर प्लस 15x इंटू वाय प्लस 25y स्क्वेअर अपॉन खाली हे जसंच तसं, हे जसंच तसं पहा. लक्ष द्या आता याच्यामध्ये जर आपण केलं तर इथं जाग्यावर जर ठीक आहे एक स्टेप वाढून दाखवतो मी पहा. 9x स्क्वेअर प्लस 16x स्क्वेअर किती होते तर 25x स्क्वेअर, बरोबर आहे. 9 प्लस नाही सॉरी 9 प्लस 16 25 बरोबर आहे. त्यानंतर प्लस 24 आणि 24 किती झाले 48x इंटू वाय, त्यानंतर 16 प्लस 9 इज इक्वल्स टू येणार 25y स्क्वेअर मायनस साईन जशीची तशी, या निगेटिव्ह आतमध्ये मल्टिप्लाय केला तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 25x स्क्वेअर मायनस 15x इंटू वाय, त्यानंतर मायनस 25y स्क्वेअर, खालच्या गोष्टी जशाच्या तशा. चला थोडासा मोठा होऊन राहिला हा क्वेश्चन, पण ठीक आहे काही लोड नाही आहे, थोडाफार फक्त कन्सेप्ट लक्षात द्या काय याच्यामध्ये. तर पहा 25 पॉझिटिव्ह, अरे यार काय झालं हे, ओके राईट 25 पॉझिटिव्ह 25x स्क्वेअर पॉझिटिव्ह 25x स्क्वेअर निगेटिव्ह कॅन्सल पहा, त्यानंतर 25y स्क्वेअर पॉझिटिव्ह 25y स्क्वेअर निगेटिव्ह कॅन्सल, 48x इंटू वाय आणि मायनस 50x इंटू वाय म्हणजे काय राहिलं आपल्याकडे मायनस 2x इंटू वाय, काय राहिला मायनस 2x इंटू वाय अपॉन खाली काय होतं आपल्याकडे 2 इन ब्रॅकेट 3x प्लस 3x प्लस 4y आणि 4x प्लस 3y पहा, हा 2 कॅन्सल, इथं आला मायनस x इंटू वाय अपॉन खाली 3x प्लस 4y आणि 4x प्लस 3y, 4x प्लस 3y पहा इथं निगेटिव्ह आला, x इंटू वाय काय आला निगेटिव्ह आला, म्हणजे याचा न्यूमरेटर जो आहे न्यूमरेटर आहे निगेटिव्ह आणि डिनॉमिनेटर आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह, म्हणजे x इंटू वाय निगेटिव्ह आला. इथं काय दिलं होतं x इंटू वाय विल बी ग्रेटर दॅन 0, बट इथं x इंटू वाय लेस दॅन 0 म्हणजे काय तर cos c विल बी लेस दॅन 0, म्हणजे अँगल कुठला आहे आपल्याकडे, अँगल आहे आपल्याकडे ऍप्ट्यूस अँगल, हा बी नंबरचा ऍप्ट्यूस अँगल आहे आपल्याकडे. कुठला अँगल आहे तर ऍप्ट्यूस अँगल, ओके ओके बी नंबरचा ऍप्ट्यूस अँगल, कारण की काय तर cos c विल बी लेस दॅन 0 आहे म्हणून काय तर अँगल आहे आपल्याकडे ऍप्ट्यूस अँगल. चला पुढे नेक्स्ट, ओके नेक्स्ट, हा द साइड ऑफ द ट्रायंगल साइन अल्फा कॉस अल्फा अँड, ओके ठीक आहे. साइड ऑफ द ट्रायंगलच्या साइड्स दिल्या आहेत आपल्याकडे, म्हणजे हे आहे आपल्याकडे ए ची व्हॅल्यू, ही आहे आपल्याकडे बी ची व्हॅल्यू, ही आहे आपल्याकडे सी ची व्हॅल्यू, आणि अल्फा विल बी ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन π/2. अल्फा जो अल्फा आहे हा 0 पेक्षा मोठा आहे, 0 पेक्षा मोठा आहे आणि π/2 पेक्षा लहान आहे, म्हणजे फर्स्ट नंबरच्या क्वाड्रंट मध्ये लाय करते. किती नंबरच्या तर फर्स्ट नंबरच्या क्वाड्रंट मध्ये लाय करते. ठीक आहे, हो काय होते काय नाही तर फर्स्ट नंबरच्या क्वाड्रंट मध्ये लाय करते. आता काय करायचं पुढे, देन द ग्रेटेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल इज, आता जर आपण ट्रायंगल घेतला पहा, ट्रायंगल घेतला आपण आपल्याकडे अँगल ए घेतला, अँगल बी घेतला, अँगल सी, साइड ए, साइड बी आणि साइड सी. सी च्या ठिकाणी पहा हा ए हा बी, सी च्या ठिकाणी आपल्याकडे अंडर रूट ऑफ ए आहे आपल्याकडे साइन अल्फा, बी आहे आपल्याकडे कॉस अल्फा, बरोबर कॉस अल्फा, आणि सी आहे आपल्याकडे 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. ह्या गोष्टी आहेत. मग काय करसान, सिंपल लार्जेस्ट कोणता पकडला आपण, लार्जेस्ट सी पकडला. कुठला पकडला, लार्जेस्ट सी. तर सी लार्जेस्ट पकडला तर कॉस सी चा फॉर्म्युला, देअरफॉर कॉस सी इज इक्वल्स टू, इथं काय येणार अंडर रूट मध्ये काय लिहिन, कॉस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a इंटू बी. ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे साइन अल्फा, म्हणजे इथे येणार साइन स्क्वेअर अल्फा प्लस बी स्क्वेअर, इथे येणार कॉस स्क्वेअर अल्फा मायनस सी स्क्वेअर. सी काय आहे आपल्याकडे, सी आहे आपल्याकडे अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा याचा होल स्क्वेअर अपॉन खाली काय येणार 2 इंटू ए इंटू बी, साइन अल्फा इंटू कॉस अल्फा, साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. फक्त यात पुट केलं, स्क्वेअर रूट कॅन्सल, साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अँगल सेम आहे, तिथे येणार 1 मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा अपॉन खाली आहे आपल्याकडे 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा इज इक्वल टू पा हा 1 हा नेगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह नेगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह नेगेटिव्ह साइन अल्फा इंटू कॉस अल्फा अपॉन खाली काय आहे आपल्याकडे 2
साइन अल्फा इंटू कॉस अल्फा पा हा 1 पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कॅन्सल पा साइन अल्फा कॉस अल्फा कॅन्सल -1/2 आपल्याकडे हे आला कॅल्क्युलेशन आलं इथे आलं -1/2 इकडे काय होतं आपल्याकडे cos c इज इक्वल्स टू आला -1/2 देअरफॉर c इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ -1/2 आता cos इनवर्स ऑफ आता कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते तर कॉसचा आपल्याकडे π/3 अँगल 1/2 राहते म्हणजे इथं आला -π/2 आणि आपल्याला माहित आहे काय माहित आहे सर cos इनवर्स ऑफ -θ इज इक्वल्स टू त्याला लिहू शकतो आपण cos इनवर्स ऑफ π - θ मग थीटा आपल्याकडे π/2 आहे तर तो करा ओके 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 2 मिनिटं देअरफॉर इथे येणार cos इनवर्स ऑफ π - π/2 याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन π/3 अँगल राहते π/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन cos इनवर्स ऑफ 2π/3 म्हणजे किती येते 120 डिग्री किती येते 120 डिग्री ऑप्शन नंबर सी पटकन मारा सटकन समोर जा पहा थोडंसं व्यवस्थित एक वेळेस काय करायचे क्वेश्चन थोडेसे व्यवस्थित रीड करायचे थोडेसे व्यवस्थित सॉल्व्ह करायचे बाकी काहीच नाही एकदम सोपी क्वेश्चन आहेत असं काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे पहा हा क्वेश्चन त्या क्वेश्चन सारखाच आहे बिलकुल हा जो मागचा क्वेश्चन झाला की नाही त्याच्या सारखाच आहे बिलकुल याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर काय येते 120 येते किती येते 120 म्हणजे याचा आन्सर किती येते 120 डिग्री अरे एक मिनिट राईट पहा हा पकडायचा ए हा पकडायचा बी आणि हा पकडायचा सी याचं एक्सपान्शन करायचं ए लार्जेस्ट आहे म्हणून cos a काढायचा cos a काढला तर तो येते 120 डिग्री 120 डिग्री रेडियन मध्ये लिहिता येते आपल्याला 2π/3 टेन्शनचं काम नाही याचा ऑप्शन ए हा इलॅबोरेट करायला गेला तर खूप वेळ लागेल म्हणून म्हणतो तुम्ही घरी करून पाहा नाही आला तर डोंट फिअर आपण हिअर ओके चलो 44 नंबरचा क्वेश्चन आहे इफ इन अ ट्रायंगल एबीसी sin a/4 sin b/5 sin c/6 sin b/6 हे काय आलं रे बाबा sin a/4 इज इक्वल्स टू sin द व्हॅल्यू ऑफ cos a cos b cos c क्वेश्चन पाहू द्या भाऊ एक मिनिट थांबा फक्त क्वेश्चन पाहू द्या क्वेश्चन पाहून घेऊ लागून राहिला कारण की क्वेश्चन मला वाटते कुठेतरी टायपिंग मिस्टेक मध्ये आला ओके एक मिनिट थांबा थोडीशी टायपिंग मिस्टेक अशी आहे की बुवा पा हे जे आहेत ना आपले कॉन्स्टंट 4 5 6 हे अँगलच्या खाली आले अँगलच्या डिव्हिजन मध्ये आले ऍक्च्युअल क्वेश्चन कसा आहे हा sin a/4 इज इक्वल्स टू sin b/5 इज इक्वल्स टू sin c/6 हे करेक्शन करून घेसाल प्लीज रिक्वेस्ट ओके हे करेक्शन करून घेसाल देन आपल्याला काय म्हणते की बुवा काढा काय लागते तर cos a plus cos b plus cos c ह्या गोष्टी काढायच्या cos a plus cos b plus cos c आपल्याला काढायचा आहे देअरफॉर आपला साइन रूल होता काय होता साइन रूल sin a/a इज इक्वल्स टू sin b/b इज इक्वल्स टू sin c/c इज इक्वल्स टू आपण घेतो तो कॉन्स्टंट है ना मग आता इथं बी आपण घेऊ कॉन्स्टंट के घेतला आता कॉन्स्टंट इंडिव्हिज्युअल वाटून देता येते म्हणजे इथे लिहिता येते sin a/4 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट sin b/5 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट के आणि sin c/6 इक्वल टू कॉन्स्टंट के हा 4 डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये 5 डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये 6 डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये देअरफॉर इथे येणार sin a इज इक्वल्स टू 4k sin b इज इक्वल्स टू 5k आणि sin c इज इक्वल्स टू 6k ओके हे आले आपल्याकडे sin a sin b आणि sin c sin a sin b आणि sin c ओके 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 sin a sin b sin c ओके या गोष्टी आल्या sin a upon a sin b upon b थांबा आणखीन काहीतरी करता येते का याच्यामध्ये पाहू द्या cos a इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर तसं काही करता येते का एक मिनिट फक्त मला चेक करू द्या आणखीन काय करता येते याच्यामध्ये मग याच्यामध्ये आपण काय करत होतो आणखीन की बाबा प्रपोर्शन घेत होतो कसं घेत होतो तर sin a टू sin b टू sin c घेत होतो आपल्याकडे इक्वल टू s टू b टू c असं घेत होतो है ना s टू b टू c याला जर कम्पेअर केलं पहा हा झाला आपला a हा झाला आपला b हा झाला आपला सी एबीसीच्या व्हॅल्यू आपण आयडेंटिफाय केल्या इथं एबीसीच्या व्हॅल्यू कशासाठी काढल्या कारण की आपल्याकडे cos a cos b आणि cos c चे फॉर्म्युले आपल्याला वापरायचा आहे कोसाइन रूल आपल्याला वापरायचा आहे म्हणून पहा a ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे a इज इक्वल्स टू आला पहा a इज इक्वल्स टू 4k त्यानंतर b इज इक्वल्स टू 5k आणि c इज इक्वल्स टू 6k है ना देअरफॉर आपण काढू cos a देअरफॉर cos a इज इक्वल्स टू
कॉस ए आहे इथं, ए आहे तर म्हणजे इथं येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc इज इक्वल्स टू बी. बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 5k, 5k चा स्क्वेअर म्हणजे इथे येणार 25k स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 36 6 36k स्क्वेअर मायनस 16k स्क्वेअर डायरेक्ट स्क्वेअर घेतला अपॉन खाली 2 मल्टिप्लाइड बाय बी इंटू सी. बी किती आपल्याकडे 5k मल्टिप्लाइड बाय 6k इज इक्वल्स टू 25 36 16 मधून आपला 36 मधून आता ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला करता येते, काही टेन्शनचं काम नाही. आता 36 मधून 16 जर काढले तर 36 मधून 6 गेले 0, आणखीन 25 45 इथे किती मग 45. बरोबर आहे का पाहू द्या. 36 10 5 ओके ठीक आहे चालते, काही विषय नाही. इथं आले 20 प्लस 25 45k स्क्वेअर अपॉन खाली काय येणार इथं मल्टिप्लिकेशन आहे सगळ्याचं मल्टिप्लिकेशन 5 दुनी 10 10 मल्टिप्लाइड बाय 6 60, इथे येणार 60, इथे येणार k स्क्वेअर कॅन्सल. मग आता एक गोष्ट नोटीस करा, याच्यामध्ये k स्क्वेअर कॉन्स्टंट जो आहे आपला कॅन्सलच होते. म्हणून आता एका इक्वेशन मध्ये आपण घेतलं, पुढच्या इक्वेशन मध्ये घेऊच नाही, डायरेक्ट जे आपले कॉन्स्टंट आहेत 45 5 4 6 जे आहेत ना तेच घेऊ. मग पहा आता हा 45 आणि 60 कितीच्या पाड्यात येतात तर सर 15च्या पाड्यात येतात. 45 आणि 60 कितीच्या पाड्यात येतात 15च्या. 15 त्रिक 45 15 चूक 60 आहे ना, म्हणजे 3/4 आला आपला साइन ए. साइन ए काय आला आपला कॉस ए आला आपला 3/4. देअरफॉर आता काढायचा आहे आपल्याला कॉस बी. देअरफॉर कॉस बी इज इक्वल्स टू कॉस बी काय असते ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी इज इक्वल्स टू. आता कॉन्स्टंट के घेऊच नका, डायरेक्ट जे आपले हे आहेत ना फक्त जे आपले डिजिट आहेत ते घ्या. ए म्हणजे 4k म्हणजे याचा 4चा स्क्वेअर 16 प्लस सी आहे आपल्याकडे 36 आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे 25 अपॉन खाली काय येणार 2ac 2 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय सी. सी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 6. याचं कॅल्क्युलेशन करा पहा. आता 25 आणि 10 25 आणि 36 मधून 25 गेले तर इथं राहते 11. 6 आणि 7 नाही 11 नाही राहते बाबा, 2 मिनिटं. 25 आणि 10 35 ओके ठीक आहे. म्हणजे इथं आला 16 प्लस 11 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय, बरोबर आहे का बाबा. कॅल्क्युलेशन बी चुकून राहिला, जिवार येऊन राहिलं करणं. हवा 2 मिनिटं लहान लेकरासारखं करू आपण, मला जिवार येऊन राहिला आज. 6 1200 2 हातचाला 1 4 आणि 1 5 हा झाला 52 मायनस 25 अपॉन खाली येते 6 चूक 24 24 2 48 इक्वल्स टू. आता 25 गेले 50 मधून 25 गेले, 25 आले वरचे 2 ऍड केले 27 अपॉन आलं 48. आता 27 आणि 48 कितीच्या पाड्यामध्ये येतात 9 2 27 5 55 3च्या वाड्यात 3 9 27 3 1 3 3 1 3 3 5 3 3 18 म्हणजे आला इथं 9/16. आणि 9/16 कशाच्या टेबलमध्ये येतात का तर येत नाही. 9/16 जसेचे तसे 3च्या टेबलमध्ये येत नाही ना. बरं 9/16 हा निघाला आपला कॉस बी निघाला. त्यानंतर आपल्याला काढायचा आहे कॉस सी. थोडंसं जिवार येऊन राहिलं, पुरा हो भूक लागली म्हणून. त्यानंतर कॉस सी. देअरफॉर कॉस सी इज इक्वल्स टू कॉस सी काढायचं आपल्याला, तर कॉस सी काय येणार अबे काय होऊन राहिलं जी. ओके कॉस सी काय येणार. देअरफॉर कॉस सी आहे तर इथे येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. आता ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4चा स्क्वेअर किती येते पाहू दे बाबा तेच आहे काय. ए ची व्हॅल्यू आहे 4चा इथे 16. बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 25 मायनस 36 अपॉन खाली काय येणार आपल्याकडे 2 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 5. ओके आता बा 25 आणि 16चं ऍडिशन करून घ्या. 25 आणि 16चं ऍडिशन किती येईल 25 आणि 10 35 आणि 5 40 41 मायनस 36 अपॉन खाली काय येणार 5 चूक 20 आणि 20 दुनी 40. इथं काय येणार मग सबट्रॅक्शन घेतलं तर 36 आणि 5 इथे 5 अपॉन खाली येणार 40 5 1 5 5 8 40 म्हणजे 1/8. 3 व्हॅल्यू आल्या आपल्याकडे कॉस ए कॉस बी कॉस सी. कशाच्या व्हॅल्यू झाल्या कॉस ए कॉस बी कॉस सी. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काढायचं काय ते पाहू आपण 2 मिनिटं. भूक लागली की डोकं काम नाही करत रे भाऊ. ओके चला इथं ऍक्च्युअल मध्ये काढायचं काय होतं आपल्याला तर कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी. तिन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. मग घ्या चला कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी इज इक्वल टू ऍडिशन. कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3/4 प्लस कॉस बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे कॉस बी 9/16 प्लस कॉस सी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1/8.
ओके, काहीच नाही. आता पहा, त्याचे बेस सेम करा. ऍडिशन करायचे तर बेस सेम करा, काही टेन्शन घेऊ नका. मग 16 4च्या पाड्यात 16 येतात, 8च्या पाड्यात 16 येतात. एलसीएम घेतलं तर चालते. पहा 4 चूक 16 म्हणजे वरती 4 न मल्टिप्लाय केलं, 4 न डिवाइड केलं, मल्टिप्लाइड बाय 3/4 जसा तसा, 9/16 जसा तसा, प्लस 2 न मल्टिप्लाय, 2 न डिवाइड, मल्टिप्लाइड बाय 1/8 जसाचा तसा. पहा 4 त्रिक 12, 4 चूक 16 प्लस 9/16 जसा तसा, प्लस 2/16, 16 कॉमन. आता याचं ऍडिशन करा. पहा 9 1 12, 12 आणि 10 22 आणि 1 23 म्हणजे इथे ना 23/16. पॉवर ऑप्शन मध्ये 23/16 ऑप्शन नंबर डी. हा क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा होता भाऊ. ठीक आहे, थोडासा सोपी होता, एवढा काही भारी नव्हता. थोडासा लेंदी गेला, थोडासा भारी गेला, पण काही विषय नाही, काही भारी नाही आहे. कॅल्क्युलेशन्स थोडेसे व्यवस्थित करायचे फक्त, बाकी काहीच नाही. आज मला भूक लागली म्हणून थोडंसं एनर्जी डाऊन आहे, बाकी काहीच नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. किती मिनिटं झाले मला पाहू द्या फक्त एक वेळेस. ठीक आहे, चला 2-3 क्वेश्चन होतात आपले, तरी 2-3 क्वेश्चन घेऊच आपण. काय म्हणते, इन अ ट्रायंगल एबीसी. आता आपल्याकडे A to B to C आहे आपल्याकडे, म्हणजे A ची व्हॅल्यू आहे 7, B ची व्हॅल्यू आपल्याकडे 8 आणि C ची व्हॅल्यू आपल्याकडे 9. देन cos A to cos B to cos C आपल्याला काढायचा आहे. डायरेक्ट एबीसीच्या व्हॅल्यू आहेत की नाही, कॉन्स्टंट विस्टंटच्या मधात पडू नका, नादी लागू नका, तो कॅन्सलच होते. देअरफॉर आपल्याकडे cos A काढायचा आहे. cos A इज इक्वल्स टू इथे येणार cos A इज इक्वल्स टू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन ट्वाइस BC. याच्यासोबत कॉन्स्टंट घेऊ शकतो, घेतल्यानंतर तो कॅन्सलच होते, पण राहू द्या. कशाला करता, बी ची व्हॅल्यू किती आहे 8, 8चा स्क्वेअर 64 प्लस सी ची व्हॅल्यू 9, 81 मायनस ए स्क्वेअर 49 अपॉन खाली काय येणार आहे, खाली येणार आहे 2 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 9. याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पहा ठीक आहे, आता लहान लेकरासारखं करू आपण. मला थोडंसं व्ह्यूवर येऊन राहिलं, डायरेक्ट बी करता येते, पण करू. 4 आणि 5, 6 12, 12 आणि 2 14, 145 मायनस -49 नाही तर -49 अपॉन खाली काय म्हणते 2 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 9 जसाचा तसा. याचं कॅल्क्युलेशन जर केलं 145 मधून 149 काढले. आता 45 आणि 49 मध्ये फरक कितीचा आहे, तर याच्यामध्ये फक्त 4चा फरक आहे, म्हणजे 96 आन्सर येईल. इथं 2 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 9 जसाचा तसा. पहा बे एक बे 2 ना आपण 96 भाग दिला तर कितीचा भाग जाते 4 आणि 8 48चा 48 अपॉन 2 सॉरी 8 मल्टिप्लाइड बाय 9 8 पंचे 8 48 8 48 म्हणजे 6 अपॉन 9 3 2 7 3 3 9 3 2 7 3 3 2/3. हा काय आला आपल्याकडे 2/3. कुठला वाला, तर cos A. आता cos B काढू भाऊ, cos B काढायचा आहे. ठीक आहे, चला थोडंसं छोटं करतो याले. रामकृष्ण हरी. देअरफॉर cos B इज इक्वल्स टू cos B काढायचा, मग इथे येणार A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC इज इक्वल्स टू A स्क्वेअर. आता A ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, A ची व्हॅल्यू 7, म्हणजे इथं 49 प्लस C स्क्वेअर C 81 मायनस B स्क्वेअर B किती आहे 64 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय A मल्टिप्लाइड बाय C. A किती आपल्याकडे 7 मल्टिप्लाइड बाय C आपल्याकडे 9. आता बा याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन एवढं जिवार येऊन राहिलं आज. ठीक आहे, चला 0 हातचाला 1 10 देऊन दिले. 8 4 12 1 13 130 मायनस 49 64 मायनस 64 64 अपॉन खाली काय आहे 2 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल्स टू. याचं कॅल्क्युलेशन 130 मधून 64 काढायचे आहेत. 130 मधून 64 काढायचे आहेत. 30 काढले, आणखीन 30 काढले, 30 आणि 30 70 काढले, आणखीन 4 काढले, म्हणजे किती राहते तर 66 राहील है ना. 30 आणि 30 70 झाले 66. 6 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 9 हे झाले 33 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय 9 हे झाले 11 अपॉन 3, म्हणजे इथं किती येईल 7 21 म्हणजे 11 अपॉन 21 हे झालं 11 अपॉन 21. कशाची व्हॅल्यू, तर cos B ची व्हॅल्यू. cos B ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करसान रे भाऊ, तुम्ही कॅल्क्युलेट करसान, आपला आन्सर येते, त्याचं टेन्शन घेऊ नका. लास्ट मध्ये आता cos B झाला. आता आपल्याकडे काढायचं आहे फक्त आणि फक्त cos C. देअरफॉर cos C इज इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2A इंटू B. आता A ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 49 प्लस B 64 मायनस 81 अपॉन खाली काय येणार 2 इंटू 8 इंटू 7 इज इक्वल्स टू 64 प्लस 49. ठीक आहे, 50 आणि 50 झाले 100, 100 आणि 13 113 113 मायनस 81 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 7 जसाचा तसा. पहा 113 मधून 81 काढले. आता 81 सरळ सरळ
13 मधून 1 काढला, किती राहिले 112. 112 मधून 80 काढला सरळ सरळ. आता 80 आणि 20, 20 आणि 10 30, 30 आणि 2 32. लक्षात येऊन राहिलं काय केलं तुम्ही करून पाहिजे. मला वेनं करतो पहा. 1 काढला मी 112, 80 करून टाकले. 80 आणि 20, 20 30 32, इतर आला 32 आपण खाली 2 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 7, 8 2 16 8 8 32, इथं 4 वेग बेतून 4, इथं 2 म्हणजे 2/7 आला. म्हणजे आपल्याकडे प्रपोर्शन मध्ये घ्यायचं आहे ना, प्रपोर्शन मध्ये घ्यायचं आहे. तर कॉस ए कॉस बी कॉस सी च्या व्हॅल्यूज मी काढल्या. कॉस ए कॉस बी कॉस सी च्या व्हॅल्यूज काढल्या तेव्हा देअरफॉर यार कॉस ए इज टू कॉस बी इज टू कॉस सी इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे. कॉस ए किती आला आपल्याकडे 2/3, इथे किती आला 2/3 इज टू कॉस बी किती आला आपल्याकडे 2/7 नाही 11 हा इथं आला 11/21, 11/21 इज टू कॉस सी किती आला आपल्याकडे 2/7. याचा बेस सेम नाही, बेस सेम करा. बेस सेम जर करायचं असेल तर 21 दोघांच्या बी टेबलमध्ये येते. आता 21 कितीचं 7 × 21 है ना, 7 न मल्टिप्लाय करा. 7 7 2 14/21 इज टू 11/21 इज टू 3 न मल्टिप्लाय करा. 3 2 6/21 बेस सेम आहे, काही घेऊ नका. म्हणजे 14/11/6 पावर 14/11/6 अबे 14/11/6 आला आन्सर. बी नंबर आहे. टेन्शनचं काम नाही आहे आपलं आन्सर. थोडंसं तुम्ही एनर्जेटिक असून सॉल्व्ह करा. आज थोडंसं माझं मूड नाही आहे, बस बाकी काही नाही. चला पुढे काय म्हणते 46 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याकडे काय दिलाय, ए साईड दिली आहे, बी सी साईड दिली आहे. ए साईड सी साईड दिली आहे आणि अँगल ए दिलाय. ए साईड दिली आहे, सी साईड दिलाय, अँगल ए दिलाय आणि साइन सी काढायचा आहे. विथ द हेल्प ऑफ साइन रूल, डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल. ए आणि सी आहे, देअरफॉर आपण घेऊ शकतो A/C इज इक्वल टू साइन ए अपॉन साइन सी. ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 अपॉन सी आहे आपल्याकडे 3 √3 इज इक्वल टू साइन ए. साइन ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 30, साइन 30 अपॉन साइन सी जसाचा तसा है ना. साइन सी इकडे डिवायडेशन मध्ये, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये साइन सी इज इक्वल टू. आता पहा ठीक आहे, थोडंसं साइन सी मल्टिप्लाइड बाय इकडे 3 अपॉन 3 √3 जसाचा तसा इक्वल्स टू साइन 30 जसाचा तसा. पहा हा 3 कॅन्सल. साइन सी जसाचा तसा इज इक्वल टू, साइन सी जसाचा तसा इज इक्वल टू साइन 30 ची व्हॅल्यू किती राहते. साइन 30 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू राहते 1/2 का राहते 1/2. आणि हा इकडे 1/3 झाला होता. हा इथं पहा, हा बाबा जरासा व्यवस्थितच करतो. पहा इथं काय आलं होतं आपल्याकडे, इथं आला होता आपल्याकडे साइन सी मल्टिप्लाइड बाय 1/√3 इज इक्वल टू साइन 30. साइन 30 म्हणजे π/6 म्हणजे याची व्हॅल्यू राहते 1/2 राहते 1/2. आता ही गोष्ट इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन मध्ये सरळ सरळ याचा काय करा रेसिप्रोकल करा. म्हणजे काय होणार इथं साइन सी इज इक्वल टू √3/2 याचा आन्सर. पहा साइन सी ची व्हॅल्यू √3/2. सी नंबरचा ऑप्शन घ्या, पटकन समोर चाला. पुढे काय म्हणते क्वेश्चन नंबर 47 काय म्हणते, इन अ ट्रायंगल ABC इफ A इज इक्वल टू 3 B इक्वल टू 4 साइन ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. पहा एक दोन साइड आहेत, एक अँगल आहे सेम. इथं ए आणि बी आहे की नाही, देअरफॉर A/B इज इक्वल टू इथं साइन A/साइन B. आपल्याला काढायचा अँगल बी. देअरफॉर साइन बी मल्टिप्लिकेशनचा इकडे डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे इथे येणार साइन B इज इक्वल साइन B मल्टिप्लाइड बाय मल्टिप्लाइड बाय A/B इज इक्वल टू इथे येणार साइन ए. आणि हा मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन म्हणजे काय तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर. देअरफॉर साइन B इज इक्वल टू साइन ए मल्टिप्लाइड बाय B/A जसाचा तसा. साइन ए ची व्हॅल्यू आहे 3/4, इथे घेतली 3/4. बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, बी ची व्हॅल्यू आहे 4 आणि ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3. हा 3 कॅन्सल, 4 कॅन्सल. साइन बी इज इक्वल टू 1 आला. बी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1. साइन इनवर्स ऑफ 1 म्हणजे π/2 म्हणजे बी आला आपल्याकडे π/2 म्हणतो आपण 90 डिग्री. पहा दोन पैकी एक आन्सर असेल. π/2 आहे आपल्याकडे डी. पटकन मारा, टेन्शनचं काम नाही. हा ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये आहे. 47 झालं. 48 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. काय म्हणते, आपल्याकडे बी दिलाय, अँगल ए दिलाय, अँगल बी दिलाय. देन ए साईड काढायची आहे, काहीच लोक नाही जसं आहे तसं. म्हणजे इथे घेतलं मी ना A/B विथ द हेल्प ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ द साइन रूल. A/B इज इक्वल टू इथे येणार साइन ए अपॉन साइन बी इज इक्वल टू साइन ए किती आहे आपल्याकडे 45 डिग्री अपॉन साइन
30 डिग्री. आता हा बी मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशनमध्ये, सॉरी इकडे डिवायडेशनचा तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आहे ना. साइन 45 1/√2 अपॉन साइन 30 1/2 मल्टिप्लाइड बाय 4 जसा तसा. आता काय होणार, हा न्यूमरेटरचा वर्त आता पहा कुठल्या फॉर्मॅटमध्ये ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी या फॉर्मॅटमध्ये असेल तर ए अपॉन बी मल्टिप्लाइड बाय डी अपॉन सी होत असते है ना. म्हणजे इथं काय होणार 1/√2 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 1 मल्टिप्लाइड बाय 4 जसाचा तसा. पहा हा वरचा 2 आणि खालचा खालचा √2 वरचा एक √2 कॅन्सल म्हणजे राहील √2 मल्टिप्लाइड बाय 4 √2 मल्टिप्लाइड बाय 4 √2 मल्टिप्लाइड बाय 4 बी इज इक्वल टू 4 कॅन्सल कसं काय नाही झालं रे भाऊ. √2 मल्टिप्लाइड बाय 4 ले काय लिहू शकतो 2 मल्टिप्लाइड बाय 2 लिहू शकतो आपण. ठीक आहे, थोडंसं कुठे हुकलं मला पाहू द्या एक मिनिट. काय झालं एक मिनिट चालू राहू द्या. पाहतो कुठेच तर आपला क्वेश्चन कुठेच हुकला नाही भाऊ. अरे सॉरी हे ऑप्शन ॲटचा 4/√2. यार भूक लागली म्हणून मला काहीच सुचून नाही राहिलं, खरं सांगतो बिलकुल नाही सुचून राहिलं. आपल्याकडे ऑप्शन असून मी हुसकून राहिलो, साला आपलं चुकलं कुठे. इकडे पहा 4/√2 जसाचं तसं, 4/√2 जसाचा तसा. काहीच लोड घेऊ नका. हा झाला 48 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर 48 नंतर 49 नंबरचा क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. सध्या आपण थांबून घेऊ इथंच. काही अडचण असली तर कमेंट बॉक्समध्ये पिन करा. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.